झरी ग्रामविकासाला गती, नवीन ग्रामपंचायत इमारतीसह विविध कामांचे भूमिपूजन संपन्न। नव्या प्रकल्पामुळे ग्रामविकासाची दिशा उज्ज्वल, स्थानिकांनी सुविधा वाढवण्याची अपेक्षा। परभणी तालुक्यातील झरी गावच्या विकासाला चालना देणाऱ्या नवीन ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन व विविध कामांचे उद्घाटन प्रमुख मुख्य अतिथी सौ मीनाताई रामप्रसाद बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले। यावेळी जिल्हा परिषद परभणी मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, परभणी पंचायत समिती गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रभाकर वाघीकर, झरीचे विद्यमान सरपंच दिलीपराव सावंत, उपसरपंच राईन डी.के. इनामदार, माजी सरपंच दीपक देशमुख, गटविकास अधिकारी सतीश बनसोडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य आदींच्या उपस्थितीत नवीन इमारत, रस्ते तसेच सार्वजनिक सुविधांच्या उभारणीमुळे गावाच्या विकासाला नवीन दिशा मिळणार असल्याचे सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी गावचे सरपंच दिलीपराव सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितलं की झरी ग्रामपंचायत 75 वर्ष पूर्ण करत आहे, त्यातूनच प्रत्येक कुटुंबास घरकुल उपलब्ध होणार आहे। आतापर्यंत आपण 1050 घरकुले मंजूर करून गावकऱ्यांना दिली आहेत। आपल्या परभणीच्या पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकरांनी नवीन 12 किलोमीटरचे रस्ते मंजूर दिली आहे। गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीसाठी आरोग्य कार्ड आपण देणार आहोत, त्यामुळे आरोग्य व दवाखाना जादा खर्च कमी होईल। शेतकऱ्यांसाठी शेत तिथे रस्ता हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। बंधन रस्त्याचे प्रश्न आपण शासन व शेतकऱ्यांच्या सहमतीने मिटवणार आहोत। गावात नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी स्वच्छतेवर विशेष लक्ष असणार आहे। वेळोवेळी नाली सफाई, प्रत्येक गल्लीमध्ये घंटागाडी पाठवून कचरा एकत्रीकरण करून तो गावच्या बाजूला एका खड्ड्यामध्ये टाकण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच रस्ते स्वच्छ करणे, पर्यावरणावर विशेष लक्ष आपण देत आहोत। गावामध्ये वृक्षारोपण करून गावातील मेन रस्त्याच्या मध्यभागी वृक्षारोपण करण्यात आलं आहे। गावातील ग्रामपंचायत विषयी अन्य कामाची अडचण असेल तर टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे, त्यावर आपण कॉल करून गावातील समस्याविषयी माहिती देऊ शकता। येत्या काळात अधिक वेगाने कामे राबवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नागरिकांच्या सहकार्याने गाव आदर्श व प्रगतशील बनवण्याचा निर्धार यावेळी सरपंचांनी व्यक्त केला। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सखा पाटील ननवरे यांनी केलं, तसेच आभार प्रदर्शन ओंकार सावंत यांनी केले। गावकऱ्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला। विविध योजनांद्वारे गावात भरीव बदल करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला।